नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण इयत्ता 6वी मधील गणित या विषयाचा एक महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे पूर्णांक. पूर्णांकालाच आपण इंटिजर असे सुद्धा म्हणतो. मग इंटिजर हा चॅप्टर अभ्यासण्यापूर्वी आपल्याला वेगवेगळ्या संख्या माहित पाहिजे. त्या संख्यांची टाईप माहित पाहिजे. तर आपण नंबर माहित करून घेऊया. तर त्यासाठी आपण हेडलाईन टाकू टाइप्स ऑफ नंबर. टाइप्स ऑफ नंबर. मग नंबरचे किती टाइप पडतात? फर्स्ट नॅचरल नंबर. पहिला बघू आपण नॅचरल नंबर. कशापासून स्टार्ट होतो नॅचरल नंबर? त्यालाच आपण काउंटिंग नंबर असे सुद्धा म्हणतो. हे नॅचरल नंबर हे त्यालाच आपण नैसर्गिक संख्या असेही म्हणतो मराठीमध्ये. मग 1, 2, 3, 1 पासून स्टार्ट होतं त्याला आपण नॅचरल नंबर असे म्हणतो, म्हणजेच नैसर्गिक संख्या असे म्हणतो. ह्या नैसर्गिक संख्या आपण कुठनं काउंट करतो? 1, 2, 3, 4 आपण असे कितीही संख्या काउंट करू शकतो. अशा इन्फिनिटी संख्या आपण काउंट करतो किंवा करता येतात. आता इन्फिनिटीचं चिन्ह हे असतं. याला आपण ह्या चिन्हाला काय म्हणतो? इन्फिनिटी. म्हणजे मोजता न येणे. आपण कितीही जन्मभर जरी आपण ह्या संख्या मोजायचा प्रयत्न केला तरी या संख्येचा अंत नाही. ज्याला अंत नसतो त्याला इन्फिनिटी हे साइन देतो आपण. त्याच्यानंतर सेकंड काय? सेकंड कुठला प्रकार पडतो? सेकंड होल नंबर. होल नंबरची सुरुवात किंवा होल नंबर याची सुरुवात 0 पासून स्टार्ट होती. आर्यभट्ट या शास्त्रज्ञाने ज्या वेळेस 0चा शोध लावला त्यावेळेस होल नंबर आले. होल नंबरची सुरुवात 0, 1, 2, 3 असे इन्फिनिटी पर्यंत आपण ज्या संख्या मोजता येत नाहीत इथपर्यंत असतात. त्याच्यानंतर कुठली संख्या किंवा कुठला टाईप? होल नंबर झाल्याच्या नंतर कुठले आले? पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर. मग पॉझिटिव्ह नंबर कुठले? पॉझिटिव्ह नंबर स्टार्ट कुठनं होतात? 0, 1, 2, 3 असे हे पॉझिटिव्ह नंबर. आता आपण दुसरा टाईप बघू. ते म्हणजे निगेटिव्ह नंबर. मग निगेटिव्हचं साइन काय असतं? निगेटिव्ह नंबर. त्याची स्टार्टिंग -1, -2
-3 आणि सो लॉंग. पुढे चिन्ह काय द्यायचं? इन्फिनिटी. हे झाले निगेटिव्ह नंबर. या सर्वांचा पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर प्लस 0 या तिन्हीचा समावेश ज्यामध्ये होतो त्याला आपण काय म्हणतो? इंटिजर्स. म्हणजे कसं असतं? पहिले आले नॅचरल नंबर, नंतर होल नंबर आणि त्यानंतर आले इंटिजर. एक एक वाढत गेलं. नॅचरल नंबर स्टार्ट कुठनं होतो? 1 पासनं. 1, 2 आणि सो ऑन. होल नंबर स्टार्ट कसं होतात? 0, 0, 1 आणि सो ऑन असे. आणि इंटिजर स्टार्ट कुठनं होतात मग? ज्यामध्ये निगेटिव्ह नंबर, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर याचा समावेश होतो. त्याला आपण इंटिजर असे म्हणतो. तुम्हाला विचारू काय? विचारते. -3 आणि -10 याच्यामध्ये फरक काय असणार आहे? ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. बरं, तुम्हाला एक विचारतेच मी. हे पुढे जे उदाहरण दिसतात, 0° वरून 3° ने कमी झाले तर काय होईल? पॉझिटिव्ह होईल की निगेटिव्ह होईल? 5 वरनं जर आपण 3 वरनं आलो तर निगेटिव्ह होणार. त्याच पद्धतीने दुसरं, 100 रुपये जर तुमच्याकडे असते आणि त्यात वाढ झाली 50 रुपयाची. 100 रुपये होते आणि 150 वाढले तर पॉझिटिव्ह होणार. किती रुपयांनी वाढली? 50 रुपयांनी. त्याच पद्धतीने तिसरं काय? समुद्र सपाटाखाली 200 मीटर कसे दाखवू? समुद्र सपाटाखाली कसे दाखवणार? निगेटिव्ह दाखवणार आपण. आहे का नाही? तर चला तर मग आपण आज पूर्णांक म्हणजे काय? म्हणजेच इंटिजर म्हणजे काय? ज्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि 0 या तिन्हीचाही समावेश होतो. अशांना आपण इंटिजर याने पूर्णांक संख्या म्हणतो. आशा करते समजलं असेल तुम्हाला पूर्णांक संख्या. तर हे लिहायचे कसे? उदाहरण बघा. -3, -2, -1, 0. आता यांनी +1, +2 असं मी दिलंय का? नाही. प्लस चिन्ह घेतलं काय? न घेतलं काय? काहीही फरक पडत नाही. ज्या संख्येच्या पुढे कुठलंच चिन्ह नसतं त्याला आपण पॉझिटिव्ह गृहीत धरायचं. 1, 2, 3 असे. समजलं? चला. हे आपण बघितले पूर्णांक संख्या म्हणजे काय. पूर्णांक संख्येचे प्रकार पडतात धन पूर्णांक, ऋण पूर्णांक आणि शून्य. धन पूर्णांक संख्या कोणत्या? 1, 2, 3, 4 ह्या सगळ्या धन पूर्णांक झाल्या. ऋण पूर्णांक संख्या कुठल्या मग? -1, -2, -3
हे झाले ऋण पूर्णांक. आणि 0 हे पूर्णांकाचे 3 प्रकार आपण पाहिजे. त्यानंतर काय? संख्या रेषा. आता हे धन पूर्णांक, ऋण पूर्णांक, 0 हे संख्या रेषावर मांडायचे कसे? तर उजव्या बाजूला, संख्या रेषेच्या उजव्या बाजूला ही समजा संख्या रेषा आहे. मध्य काय असणार? मध्य घेतला हा 0. आता तुमच्या उजव्या बाजूला म्हणजे उजवा जो हात असणार तिथं काय येणार? पॉझिटिव्ह नंबर म्हणजे धन संख्या. डाव्या बाजूला काय येणार? ऋण संख्या, त्यालाच आपण निगेटिव्ह नंबर. आणि मध्य काय झाला? हा मध्य, त्यालाच आपण सेंटर पॉइंट असे सुद्धा म्हणतो, म्हणजे 0 आहे ना. ही झाली संख्या रेषा. मग याच्यावर आपण मांडणार कसं? ही अशी संख्या रेषा काढायची. अशी एक संख्या रेषा काढून घ्यायची. असा त्याचा मध्य घ्यायचा 0. त्यानंतर उजव्या साईडला काय घेतलं आपण? धनसंख्या 1, 2, 3. डाव्या बाजूला ऋण संख्या -1, -2, -3. ही झाली संख्या रेषा. आता दैनंदिन उदाहरण पाहू. तापमान. तापमान आपण कसे मोजतो? सेल्सिअस मध्ये, अंश सेल्सिअस मध्ये, म्हणजे 5 अंश सेल्सिअस. मग कसं येणार? 5 अंश तापमापीचं, ही जर समजा तापमापी घेतली, तिला आपण काय करणार? 5 अंश सेल्सिअस. कशी आहे ती? पॉझिटिव्ह. मग तापमापीमध्ये आपण पॉझिटिव्ह 5 अंश सेल्सिअस शोधायचे. त्यानंतर आपण कुठे बघतो? मायनस प्लस. बँकेमध्ये डेबिटेड आणि क्रेडिटेड. डेबिटेड म्हणजे आपल्या अकाउंट मधनं काही रक्कम, समजा उदाहरण घेऊया, समजा तुमच्या अकाउंट मध्ये 100 रुपये आहेत आणि ते तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, मित्राला पाठवले. किती? हा 100 रुपयामधले तुम्ही मित्राला 50 रुपये पाठवले. तर अकाउंट बॅलन्स काय दाखवणार? 50 रुपये. मग हे 50 काय झाले? डेबिटेड झाले. डेबिटेड म्हणजे मायनस झाले. आणि क्रेडिटेड म्हटल्याच्या नंतर काय येणार? क्रेडिटेड. क्रेडिटेड म्हणजे कसं? जर तुमच्या अकाउंटला 100 रुपये असले आणि तुमच्या मित्रांनी 50 रुपये पाठवले, ऍड केले, मग टोटल किती झाले? 150 रुपये. जे काय झाले? प्लस झाले. म्हणजे काय? क्रेडिटेड. कळलं? हे झाले आपले दैनंदिन उदाहरणे. तर या चॅप्टर मध्ये आपण काय शिकलो? पूर्णांकांची ओळख, तुलना करणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये, आणि बेरीज व वजाबाकी हे आपण शिकलो. सविस्तर व्हिडिओ आणि पूर्ण चॅप्टर बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं पाहिजे का नाही? मग आपण
प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी पहिलं गणित काय आहे? खालीलपैकी धन व ऋण संख्या ओळखा. मग आता तुम्ही सांगा. -7 ही कोणती संख्या झाली? -7 ही ऋण संख्या म्हणजेच निगेटिव्ह संख्या झाली. दुसरी कुठली आहे? 5. 5च्या पुढे काय आहे का मायनस प्लस? नाही. मग आपण तिला काय म्हणणार? ती प्लस असणार. म्हणजे काय असणार आहे ती? +5. मग ही काय झाली? धन संख्या. त्याच्यानंतर 0 ही पण धन. -2 ही ऋण संख्या झाली आणि 9 ही धन संख्या झाली. तर संख्या रेषेवर आपल्याला दाखवायचं आहे. -3 आणि 2 हे जर आपल्याला एका संख्या रेषेवर दाखवायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल? एक संख्या रेषा काढायला लागेल. बघा मी काढून दाखवते एक संख्या रेषा. ही अशी एक संख्या रेषा काढली. त्याचा मध्य काढला आपण. सेंटर पॉइंट घेतला 0. त्याच्यानंतर 1 2 3 -1 -2 -3. मग संख्या रेषेवर आपण कसं दाखवणार? -3 दाखवायचे. तर मग कुठे दाखवणार? इथं. हे झाले -3 आणि +2 कुठे दाखवणार? +2 कुठे आहेत संख्या रेषेवर? इथं. हे झाले 2. बरोबर. आता आपण तिसरं गणित बघू. तुलना करायची. आता मला सांगा -5 मोठे की -2 मोठे? याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. आता चौथा गणित सोडवण्यासाठी तुम्हाला आधी माहित पाहिजे काय? चौथं गणित सोडवण्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे पॉझिटिव्ह काय होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय साईन येतं, हे तुम्हाला माहित पाहिजे की नाही? तर बघा मी तुम्हाला आधी सांगते. समजा संख्या एक पॉझिटिव्ह असली, एक निगेटिव्ह असली, तर उत्तर काय येणार? पॉझिटिव्ह. दुसरं समजा आता दुसऱ्या याच्यामध्ये जर समजा एक संख्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह असली आणि दुसरी पॉझिटिव्ह असली तर उत्तर काय येणार? निगेटिव्ह. त्याच पद्धतीनं एक चिन्ह जर निगेटिव्ह असलं पहिलं आणि दुसरे असेल पॉझिटिव्ह तर उत्तर काय येणार? निगेटिव्ह. त्याचप्रमाणे जर निगेटिव्ह असेल तर उत्तर काय येणार हे मला कमेंट मध्ये सांगा. कळलं? तर आपण या गणिताचे उत्तर सोडूया. बघा बरं काय गणित दिले? -3 -3 +5 काय येणार? कसं उत्तर सोडवणार? मायनस प्लस काय होतं? मायनस. मग उत्तर काय येणार? -3 +5 चं उत्तर काय येणार? 2. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. याचं उत्तर काय असणार आहे? 2. समजलं तुम्हाला? ठीक आहे.
तर आपल्याला कन्क्लुजन काय लागतं? पूर्णांक आपल्याला वास्तविक जीवन समजण्यास मदत करतात. दैनंदिन जीवनात आपण पूर्णांक संख्याचा वापर करतो ना. उदाहरण आपण घेतलेले होते बँकचं किंवा समुद्राचा किनारपट्टी मोजण्यासाठी, समुद्राची खोली मोजण्यासाठी आपण कशाचाही करतो? पूर्णांकाचा विचार करतो. नाही का नाही? तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.